भाषा ही जोडणारी गोष्ट असायला पाहिजे, तोडणारी नाही. त्याला आपल्या भाषेवर प्रेम करता आलं, त्याला दुसऱ्याच्या भाषेवर प्रेम करता येतं, असंच मला वाटतं. ज्या दिवशी आईने पहिली ओवी आपल्या बाळाला म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आहे. आपल्या आईशी जो प्रेम करतो त्याला मातृत्व म्हणजे काय, त्याचं वात्सल्य म्हणजे काय, त्याचं प्रेम म्हणजे काय ते कळतं. तसं आपल्या भाषेवर प्रेम करणारी माणसं ही जगातल्या सर्व भाषेवर प्रेम करतात, त्याचा दुश्वास कोणीही करत नाही. आणि महाराष्ट्राला सातत्याने पांडुरंगाचं स्मरण मराठीतनं करायला लावणारी ही भाषा संतांनी जिवंत ठेवली आमच्या. आणि मराठी फक्त लिखितमध्ये नाही, ती बोलीतनं निर्माण झाली, बोलीमधनं पसरली आणि म्हणून शिवाजी महाराजांना खेड्यापाड्यातले मावळे मिळाले. भाषा ही जिवंत राहिली त्यांच्यामुळे. आणि भाषा हे संस्कृतीचं बलस्थान असतं, कुठलीही भाषा.